भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके यांच्या विधानावरून शिवसेना आक्रमक असून फुके यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेनेमार्फत केली जाते। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी फुके यांच्या विधानाचं समर्थन करत ते काहीही चुकीचं बोलले नसल्याचं म्हटलंय। फुकेंचं विधान चुकीच्या पद्धतीने मांडलं गेल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला आहे। अलीकडच्या काळामध्ये वाक्य कापून कापून दाखवणं आणि त्याच्यावर दिवस काढणं हे जे आपण सुरू केलेलं आहे हे बंद करा। मला माहिती होतं तुम्ही विचारणार म्हणून मी त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी श्रेय आईला जातं आणि त्याच्यात काही चुकलं तर ते बापावर केलं जातं आणि भंडाऱ्यामध्ये शिवसेनेचे लोक काही झालं की माझ्यावर टाकतात, त्याच्यामुळे मी बाप आहे का अशा प्रकारचं। आता ठीक आहे, म्हणजे हे वक्तव्य जर पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तसं बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे तो त्यांचा विषय आहे, पण पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये बघितलं तर शिवसेनेचा मी बाप आहे असा त्याचा अर्थ कुठेही होत नाही। त्यामुळे अर्धवट वाक्य कापायची आणि ती चालवायची बंद केलं पाहिजे।